गणेश विसर्जन के लिए जा रहे बच्चों पर काला डालें। ट्रैक्टर की चपेट में आने से 3 बच्चों का दुर्भाग्यपूर्ण अंत हो गया। एएनसी धुले शहर के चित्तौड़ गांवों में एक चौंकाने वाली घटना घटी है, जहां गणेश विसर्जन जुलूस से पहले एक ट्रैक्टर गिर गया और 3 बच्चों की मौके पर ही मौत हो गई। साथ ही शुरुआती जानकारी यह सामने आ रही है कि इस घटना में 2 लड़के और एक लड़की शामिल हैं और एक महिला भी गंभीर रूप से घायल है। चिकित्सा प्रशासन को घायल मरीजों को तुरंत उचित इलाज प्रदान करने का भी निर्देश दिया। बाबा चितौड गावात काय नेमकी घटना घडली आपण यातली पाहणी आला. गणपती विसर्जनाची मिरवणुकी चालू आहेत आणि त्या मिरवणुकीच्या दरम्यान अत्यंत दुःखद घटना चितौड गावामध्ये घडलेली आहे. त्याच्यामध्ये गणपतीच्या मिरवणुकीला जात असताना काही आदिवासी बांधव आणि सर्व ग्रामस्थांना त्या ठिकाणी ट्रॅक्टरचा अपघात झाला आणि त्या मिरवणुकीमध्येच ते ट्रॅक्टर पलटी झाल्यामुळे काही 3 जण त्या ठिकाणी तात्काळ जागेवरती मृत्युमुखी पडली आणि उरलेल्या 6 जणांना त्या ठिकाणी जबरदस्त मार लागलेला आहे. त्याच्यामध्ये परी शांताराम बागुल, मोरा बापू सोनवणे आणि लड्डू पवार हे 4-4, 5-5 वर्षाचे आणि 13 वर्षाचे असे 3 जण त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले आणि जे 6 जण जखमी आहेत त्याच्यामध्ये एक गायत्री भील म्हणून जे आहे ती अत्यंत सिरियस आहे आणि उरलेले 5 हे त्याच्यावरती ट्रीटमेंट चालू आहे. आपण आत्ताच पाहणी केली. आपण जेवढे जखमी आहेत त्यांच्यावरती पूर्ण युद्ध पातळीवरती त्यांना ट्रीटमेंट देण्याचं काम चालू आहे. संपूर्ण सिव्हिल हॉस्पिटलची टीम त्यांच्यावरती काम करते आहे आणि जे मृत्युमुखी पडलेत त्यांना आता पीएम करून त्यांना त्यांच्या गावी पाठवण्याची व्यवस्था आपण करतो आहोत. अत्यंत दुःखद अशी घटना आहे. मी आता तात्काळ पालकमंत्र्यांशी बोलणार आहे आणि ज्या या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले जे आहेत त्यांना काहीतरी सरकारने तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी आम्ही त्या ठिकाणी सरकारकडे करणार आहोत. जे जखमी आहेत त्यांना आपण पूर्णपणे शासनाच्या माध्यमातून पूर्ण 100% मदत करण्याचे काम आपण करतो.